संतोष देशमुख हत्येतील आरोपी भिवंडीत काम मागण्यासाठी गेले होते। भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटलांकडे आरोपी काम मागण्यासाठी गेले होते। सोन्या पाटील नसल्याने त्यांच्या भावांना सुदर्शन घुले भेटला। पोलिसांनी आमची चौकशी केली होती, त्यांना सर्व माहिती दिली आहे, अशी माहिती सोन्या पाटील यांनी दिली आहे। अनेक वर्षापासून सामाजिक काम करतात। नेमकं त्या दिवशी तिन्ही आरोपी कधी आलेले, कशा प्रकारे आलेले? माझा गेले अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सोशल म्हणजे सामाजिक सेवा आम्ही सेवा करतो। त्यातले माझा सचिव जो आहे विक्रम डोईपुळे, तो बीडचा असल्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही तिथे बीडमध्ये जिल्ह्यामध्ये चांगला काम आहे। पण ते आले, पण आम्ही नव्हतो, माझा सचिव पण नव्हता, माझा भाऊ होता। ते फक्त चौकशी करून गेले। ते कुठे गेले ते आम्हालाही माहित नाही। त्यानंतर बीड मधून क्राईम ब्रँचचे अधिकारी आले होते, ते पण चौकशी करून गेले। किती जण आलेले, कधी आलेले? ऑफिस मध्ये एकच आला चौकशी करण्यासाठी। त्यातल्या आम्ही भेटला नाही म्हणले, तो निघून गेले। कोण आलेला त्या तिघांपैकी? काय नाव वगैरे त्याचे काय सांगितलं? फोटो काढला, ते आम्ही क्राईम वाल्यांना दाखवला। पण बीडचे क्राईमचे कर्मचारी आले होते ना, त्यांना दाखवला फोटो। ते तुम्हाला ते ओळखायचे का, तुम्ही ओळखायचे का? मग डायरेक्ट कशी तुमच्या ऑफिसमध्ये? बीड मध्ये माझं नाव असल्यामुळे ते डायरेक्ट विचारत आले ना। आणि इथे भिवंडीमध्ये कोणाला पण नाव सांगितलं, माझं ऑफिस दाखवणार। मग ऑफिस मध्ये जेव्हा आले तेव्हा कोण उपस्थित होता आणि त्यांनी काय नेमकं त्याला कसा डाऊट आला या गोष्टी? त्याला डाऊट वगैरे आला, ते विचारायला आले। मग माझ्या भावाने काय केलं, त्याला फोटो काढला आणि विक्रम नावाचा जो आमचा सचिव आहे त्याला फोटो पाठवला। त्यांनी फोटो त्या दिवशी काही बघितलाच नाही, दुसऱ्या दिवशी बघितला। तर त्यांना सांगितलं की आपल्याकडे ठेवायचं नाही, आलेच नाही, राहिलेच नाही। तर कॅमेरा पर्सन दीपक सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।